आज लोकांच्यातला हा जो उत्साह आहे हा निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दर्शवणारा आहे असं माझं मत आहे. एक अत्यंत म्हणजे आज सकाळी पेठात जवळपास सगळ्या मतदान केंद्रांवर गर्दी आहे. 5-7% अधिक मतदान सकाळच्या वेळेत होणं हे अत्यंत चांगलं लक्षण मानलं जातं. आमच्याकडं 3-4 शाळात लाईनी लागलेल्या आहेत आणि हा सगळा उत्साह हा आमच्या सगळ्यांचा कॉन्फिडन्स डबल करणार आहे. त्यामुळं पुन्हा एकदा या शहरात भारतीय जनता पार्टीला लोक पसंती देतात असं या ठिकाणी पूर्णपणे शहरात चित्र आहे. नाही पण अनेक आता विरोधी पक्षांकडून टीका केली जाते. अंकुश काकडे असतील, मशीन बंद पाडला ते काहीतरी गोळे असा आक्षेप केला जातो. विरोधकांचं काम आहे की आक्षेप घेणं आणि ओरड करणं. परंतु जर का काही टेक्निकल गोष्टी असतील तर त्यांना आपण सामोरं गेलं पाहिजे, त्या समजून घेतल्या पाहिजेत की का झाल्यात आणि कशा झाल्यात. माझ्याही मतदान केंद्रावर मशीन बंद होत्या, आम्ही वेळ वाढून मागितली. त्यामुळं समजूतदारपणे ह्या लोकशाहीला आपण अधिक बळकट करण्यासाठी आज मतदान यंत्रणेत कुठली आरोप प्रत्यारोप न करता लोकांचं मतदान कसं होईल याच्याकडे सगळ्या राजकीय पक्षांनी लक्ष देण्याची गरज आहे. कितीपर्यंत जातं ही निवडणूक ही आज जवळपास आमच्या इथं 70-80% मतदान होताना दिसतंय. लोक काय उत्साह आहे. सकाळपासून माझ्या कार्यकर्त्यांचा फोन कंटिन्यू असतोय. स्लीप मिळाली आहे, नाही मिळाली आहे, नाव सापडत नाहीये, दुपारपर्यंत असे अनेक विषय सामोरे येत आहेत आणि त्याला आमचे सगळे कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागले. स्लीप शोधून देतोय. आता या वहिनी होत्या, वहिनी स्लीप सापडली का तुम्हाला? ज्या बिगर स्लीपच्या इथं आल्या होत्या त्यांना 5 मिनिटात आमच्या कार्यकर्त्यांनी स्लीप शोधून दिली. त्यामुळे खूप उत्साह नागरिकात आहे आणि तो आत्मविश्वास बळकट करणार आहे. पण भाजप कितीपर्यंत जाईल? भाजप 120+ जो आम्ही नारा दिला होता तो दिसतोय. त्याच्याहून जास्त झालं तर आश्चर्य वाटू नये म्हणून.